राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही शेनीतला आलो आहे. बरीचशी गँग आहे आणि एका विहिरीमध्ये आहे ना आम्ही मासं पाहिलं. आता ते कोणत्या जातीचं मासे आहेत ते दाजीलाच माहीत आहे. तर ती विहीर आम्ही उपसायला चालू आहे. म्हणजे विहीर पूर्ण खाली झाले, या टायमाला पाणी आटून गेलं आहे आणि तिच्यातलं मासं आम्ही पकडायला चालू आहे. तर आता ही गँग चालू. कोणाच्या हातात बादली, तर कोणाच्या हातात पिशव्या, तर कोणाच्या हातात काय, एवढी गँग आता एकदम सजून झाली त्या विहिरीकडं. दाजी आपण चालू आहे, पण मग मासं कोणत्या विहिरीमध्ये? चिलापी मोठाले का चांगला? हा मोठाले द्यावाले. चला बरं मग पोहा. हा तर चला, आता ज्या विहिरीतून आपल्याला मासं काढायचे आहेत ना, म्हणजे ते मासं पकडायचे आहेत ना, त्या विहिरीजवळ आलो आहे आपण. आता पाहू त्याच्यात पाणी किती आहे. तर मग आमचे जे काही मित्र आहेत ना, ते सगळं आता ते मासं पाहतात. चला मी पण खाली जातो आणि ती विहीर किती खोल आहे ती पण आपल्याला दाखवणार आहे. आणि मासं आता कसं पकडणार आहे हे तर पाय भेटणार आहे आपल्याला. चला आता विहिरीच्या काठाला जाऊ आपण एकदम जवळ. आणि ह्या विहिरीची आहे ना चौबोत आहे ना बांगडी टाकेली पहा. आणि विहीर आहे ना तशी भरपूर खोल आहे पहा. पण मग आता पाणी पण भरपूर खाली गेला तिचा, म्हणजे जवळजवळ आता तिना तळ गाठला आहे. आणि या तळामध्ये आहे ना मोठं चिलापी मासे आहेत असं सांगत येते. तर आता ही पहा पाणी पण एकदम निवाळ आहे. पण ती खाली का करायचे ते मला खाली माहीत आहे, त्यांना आपण विचारून घेणारच आहेत. तर सुरुवातीला आपल्याला आता विहिरीत उतरायचे का नाही, मग नाडं सोडायला लागतील. नाडं सोडून मग पाण्याचा अंदाज करावा लागणार आहे. तर आता नाडं सोडायचं काम झालं आहे आतमध्ये. आता नाड्यानंच उतरावं लागणार आहे ना. तर चला आता नाडं सोडते ते. आता नाडा एवढा खाली गेला आहे. तर मग आता या नाड्यांना सुरुवातीला कोण उतरत आहे पाहू. तर आमचं एक दाजी आहेत ना, सुरुवातीला ते उतरलं खाली. आणि त्यानंतर अजून 2 गडी जाणार आहे ती ह्याच नाड्याना. आणि नाड्यानं उतरायचं म्हणलं ना लय अवघड आहे, कारण हात पुरं कासत होती, म्हणजे हाताची आग होते. चला आता दुसरं दाजी त्यांची पण तयारी झाली खाली उतरायची. आता ते पण खाली उतरतात पहा. दाजी खोले का विहीर? हा मग 7 परस आहे. आणि जे विहिरीचे मालक आहेत ना ते समोर आलं तर आमचं खाडे दाजी. हो दाजी, मग उपसायचे का विहीर? का बरं उपसायचे? मासं काढायचे ना. हा तेच म्हणलं, मग मासं पण ठेवायचं नाही का विहिरीमध्ये? मग तुम्हाला पियायची काय अडचण नाही ना पाण्याची? मग आता बरं बरं चालेल, मग काढतो थोडंच. हा हळू जा बरं का जरा. तर चला आता 2 गडी पहिल्या विहिरीमध्ये उतरले आहेत आणि तिसरं आता वैभव दाजी पुन्हा एकदा विहिरीत उतरतात. दुसरं म्हणजे 3 गडी आज विहिरीत उतरणार आहेत. आणि जी मोटर आहे ना विहिरीमधली, ती मोटर आता थोडीशी वरच्या साईडला काढून ठेवायची आहे. आणि त्यानंतरच आपण हे मासं पकडणार आहे ती. तर तिकडं दिंदळे सरपा त्या साईडला ते पण आता ते नाडा सोडतात तिकडून. आणि तिकडं रामदास तेवढं त्या पोरा आल्यात मजा पाहायला. पाहू आता ह्या विहिरीमध्ये आपल्याला किती मासं सापडतात हे. पण अजून काय आपण म्हणजे विहीर खाली करायला सुरुवात नाही केली. त्याच्यात थोडंच पाणी आहे, जास्त नाही, कंबरभर पाणी आहे फक्त. चला आता 3 गडी उतरलेत खाली ते बा समोर. तर जे आम्ही मच्छरदाणी आणले ना ते आता ह्या विहिरीमध्ये टाकणार आहे ते बा त्या विहिरीमध्ये टाकणार आहेत. आणि जे खाली जे उतरलेत ना ते आता ते त्या मच्छरदाण्यांना ते जोडून काढणार आहे ते. आणि विहीर एवढी काही खोल नाही आहे. चला आता ती मच्छरदाणीची जोडी मारणार आहेत ते आणि असं जोडून काढणार आहेत. चला आता जोडी मांडायचं काम चालू आहे मच्छरदाणीचं. आणि साधारणतः ना कमराच्याही वर पाणी आहे जास्त, मग त्याच्यामुळं आता हे मासं आपण झोळीनाच धरणार आहे. तर हे 3 जण आहेत ना, हे खालून असं झोळ्या वाढणार आहेत विहिरीतून. आणि मग त्या झोळीत किती मासे येतात ते आपल्याला पाय भेटणारच आहे मित्रांनो. हे पहा आता जोडी काढली आणि ती जोडी आता वर देणार आहे. वर आपण पाहतात पहा मजा. आणि विशेषतः हा भाग आहे ना मित्रांनो डोंगरदरीचा भाग आहे जास्त करून. इकडं कड्या कपारी जास्त आहे ती. चला आता ते झोळीतलं मासं आपल्याला वर काढलं ती आणि बादली पण दिलं ती.
तर आता ते किती आहेत ते पण आपल्याला पाय भेटणार मित्रांनो. पहा ह्या बादलीमध्ये मासे येते आणि केवढे ते पण मी दाखवतो. चला ह्या बादलीत वाटायचे असा ही बादली आहे ना पुन्हा खाली द्यायची आपल्याला. तर हे मासं पोतायचं काम चालायचं. तर याच्यामध्ये ना बारीक बारीक चिलाप्या जास्त करून आणि काही मासं मोठं आहेत. हे पहा हे पण चिलापी आहे. पहा मोठी चिलापी सापडली आपल्याला एक. तर ही आपण कालवणासाठी ठेवणार आहे ती. हे पहा ही मोठी चिलापी आहे. एवढलंसुद्धा मासं ह्या विहिरीमध्ये आहे ती. आणि विशेषतः चिलाप्यांचीच पिला जास्त आहे तिच्यामध्ये. हे पहा केवढी चिलापी आहे ती साईडला काढून ठेवली आपण. आणि हे जे बाकीची पिलं आहेत ना चिलाप्यांची ते आपण दुसऱ्या विहिरीत सोडणार आहे ती. तर चला आता दुसरी पण बादली खालून वर घ्यायचं काम चालू आहे. तर याच्यात किती मासा आलं ते पण दाखवतो. पहा आता ही दुसरी बादली आहे. चला आता ती पण वर ओढले. तर चला आता याच्यात किती मासे आहेत केवढे ते पण मी आपल्याला दाखवतो. याच्यात पण मित्रांनो पहा केवढी चिलापी आली. याच्यात पण मोठी चिलापी आली. ही पहा. आणि ह्या बादलीमध्ये काही मळे आहे ती. हे पहा मळे मासं. तर चिलापी किती पिल्या आहेत पहा एकदम बारीक बारीक पिल्या आहेत. तर यारी आपण जीवदार देणार आहे ती. हे आपण दुसऱ्या विहिरीमध्ये सोडणार आहेत. आणि जे मोठाले आहेत ना तेच आपण घेणार आहे ती. तर चला आता खालतून गडी वर येतात ती. कारण आपलं भरपूर मासं भेटल्यात. काही एकदम बारीक बारीक भेटल्यात. आणि चला आता ते गडी आता वरती येतं ती. ते वर घ्यायचं काम चालू आहे. ते नाड्यानंच वर येतं ती. आणि नाड्यांना इरीत जाणे वर येणे ह्या इतकं रिस्की काम आहे मित्रांनो. पण त्याची सराव असल्यामुळं मग ते नेहमीच जातात येतात. चला आता आपण 2 सोयरे ते त्याला घेतलं आहे वर. ते आलं वर आता. आणि थंडीसुद्धा वाढते पाणी आहे ना भरपूर. आणि आमचं दुसरं पण दाजी आता वर येतात त्या साईडनं. किती पट आहेत पहा विहिरीतून वर चढण्यात खाली उतरण्यात. आणि आमचा एक दाजी आहे ना तो विहिरीतच अटकला आहे अजून. त्याला काही वर येता येत नाही. त्याला पण वर घ्यावं लागणार आहे. तर त्याला पण वर घ्यायचं काम चालू आहे. तर कमरेला नाडा बांधला आहे. आता कमरेला नाडा बांधून आणि वर घेतला आहे पहा त्याला सराव नसल्यामुळं. चला आता आपली दुसरी पण विहीर खाली करायला जायची आहे. आज पण आपल्याला एक विहीर खाली करायची आहे. विहीर कायला खाली करायची हो तुम्हाला? पाणी खराब झालंय ना. हा. मासे आहेत त्याच्यात. मासे आहेत का भरपूर? हा भरपूर मासे आहेत. कालवण होईल का आपला? हा मग. चला मग आता आहे ना आपण डायरेक्ट ही बांगडी पैप घेऊन जाऊ. हा आणि किती टाईम लागेल पाणी खाली करायला? काय एखाद तास. एका तासात होईल. हा म्हणजे त्यात महिला आहे तो काढून टाकायचे ना. हा. तसं- काढायचे ना. मग तसं येईल पाणी मग पुन्हा येईल का? हा येईल ना. चला मग घेऊ पैप पण त्या. हो दाजी हो उचल आता या गडाच्या गाडा डायरेक्ट. आता येणार राहणार म्हणजे मित्रांनो जांभळाही संपली आणि आंबही संपलं पार. आता या विहिरीमध्ये आहे ना मोटर सोडायची. त्या मोटरींना पाणी वर काढायचे. तर मित्रांनो जी विहीर आता आपण उपसाय चालू आहे ना ते आमच्या सासऱ्यांचीच विहीर आहे. आणि तिच्यामध्ये ना बरेच दिवस झालं परस गाळ साचेले. त्याच्यामुळे तो गाळसुद्धा त्याने बाजूला काढून टाकायचे. आणि विहिरीत पाणी पण थोडंच आहे. तर मित्रांनो त्या विहिरीत आहे ना त्यांनी बरंच मोठमोठं मासं सोडलं म्हणतात. मग चला माशांचा पण कालवण होईल आणि विहिरीचा पण काम होईल. विहीरसुद्धा आपण उपसून तिच्यातला गाळ बाजूला काढणार आहे ती. तर चला आता बाकीचं सोयरे गेलं पुढे नेऊन आणि आपण पण चालू तिच्या पाठीमागं आता. पळा बाजूला चला बरोबर बाजूला. तर मित्रांनो आता आपण त्या विहिरीच्या काढायला आलो आहे. आणि ह्या विहिरीमधले ना पूर्ण पाणी मोटरींना खाली केलं आहे. आणि आता तळात फक्त गाळ राहिलं आहे. आणि त्या गाळामध्ये मासे येते. तर आता ते पहिल्या विहिरीसारखं सेम जोडी ना आपल्याला वर घ्यायची ती. आता हिच्यात किती मासे भेटतात आपली ते काही सांगता येणार नाही मित्रांनो. हे 2 दाजे आता ते मासं काढतात ती त्या झोळीनं. गाळ पण भरपूर आहे पहा. आणि ह्या गाळामुळंच ही आपल्याला उपसायची. आता ती मच्छरदाणी आहे ना
ह्या इथं या चराटाला बांधले आणि मासं डायरेक्ट विहिरीतून चाकासारखं जो राहत आहेत त्यांना वर काढत होती. हे बा ही मच्छरदाणी आले आता कपी कपी सिस्टीम आणि ही मच्छरदाणी आले. याच्यात किती मासे आहेत ना हे पण आपल्याला पाय भेटणार आता पहा. आणि डायरेक्ट ते आता टपामध्ये मासे टाकायचे आहेत. केवढं मासे आहेत किती आहेत ते आपल्याला पाय भेटतील. सगळ्या मासे आहेत ना सगळ्या चिलाप्या आहेत. चला आता ही झोळी आहे ना सोडायचं काम चालू आहे आता. हे बा किती मासे आहेत मित्रांनो पहा. आता पयाच भेटणार आहेत आपल्याला. पण गाळाना मामा गाळा नाही जाम जोडी माखून गेले हो. पार मासं केवढले ते हो ना माशांचा पर्याय निघाला. आणि हे बा मित्रांनो केवढल्या चिलापी पहा. हे बा एकदम मोठमोठे चिलापी मासं. गाळेले रापेले ना. चला नाही मोठ्याला काढून घ्या. हे बा मोठ्याला सुद्धा भरपूर मासे दे बा मोठ्याला. तर आता याच्यात मोठ्याला काढून घेणार आहे ते. हे बा मरून जातील बरं का. त्यात दोन मोठ्याला मारले तरी खाली सोडायचे हा बा ते पाणी वर त्याच्यातून ते तर हा खवले मासा आहे बरं का. हा खवले चिलापी नाही हा चिलापी आहे खवले. तर ह्या जोडीत सुद्धा आपल्याला मस्तपैकी दोन मोठं मासा आलतं. त्याच्यातला हा खवल्या मासे पहा साधारणतः अर्धा ते पाऊण किलोचे. 2 जणांचं तर आरामशीर काम होईल. आणि काही चिलाप्या भेटल्यात. आणि त्यानंतर मित्रांनो आता ह्या विहिरीतला गाळ कसा काढला जातो आहे पहा. या साईडने एक दोर बांधला जातो त्या साईडने एक दोर तिकून 2 ओढीत ती आणि इकून एक जण आणि 2 बादल्या बांधून हा गाळ बाहेर अशा पद्धतीनं काढतात पहा. वर असा 3 माणसा ओढीत ती हे अशा पद्धतीनं. आणि आता चिया पाण्याचा टाईम झाला तर चिया पण इथंच आणलाय करून. चला मस्तपैकी दुधाचा चे गरम चिया पिऊन घेऊ आपण आता. आणि काही नाश्ता पण चालाय दुपारच्या भाकरी पण खात्यात. हसून खेळून शेवटी मित्रांनो पोरासोरांचा रडणं गागणं ह्या चालूच राहत आहे. आणि मस्तपैकी आता थोडासा आराम पण होतोय. त्यानंतर आहे ना मित्रांनो आता आमचं जे 2 सोयरं हिरीमध्ये उतारलं होतं त्याला वर घेऊन त्याला चिया पाणी दिलं जात आहे आता. चला आता तेलीवर घेतला आहे आणि 2 हिरी उपासल्यात आज. एक दगडांचीच आहे ही आणि ती थोडीशी बांगडी होती टाकेल त्याला नाही का. एवढा काळा गाळ पहा रापेल गाळ. आणि त्याच्यामुळे ना मित्रांनो 2-3 वर्षात मी एकदा कोण ना हे हिरी उपसून टाकायला लागतात. त्याच्यात मासं पण भरपूर राहतात. माशांचा पण वास येत आहे. तर अशा प्रकारे ना मित्रांनो ह्या हिरीमध्ये पण आपल्याला भरपूर मासं सापडलं. पण मग एकदम एक बोटाव आणि 2 बोटाव आणि चिलाप्यांची बारीक पिला होती. मग ते काय कालवणं जगलं नव्हतं. मग ते आपण ठेवलं नाही. ते ना दुसऱ्या हिरीमध्ये सोडून दिलं. आणि 1 ते 1.5 किलो ना आपल्याला चांगलं मोठालं भेटलं होतं. मग ते आपण कालवण्यासाठी ठेवलं. आणि माशांच्या निमित्तानं हिर पण साफ करून टाकली. हिरीतला गाळ पण काढून टाकला. आणि हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नाही असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला. एक लाईक करा हाईप पण करा. पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र.